नमस्कार. आमच्या 1021 श्री गणेश दर्शन ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. रसिक हो, श्री गणेश ही बुद्धीची देवता आहे, 64 कलांचा दाता आहे आणि सर्व विघ्नांचा हर्ता आहे. अशा या श्री गणेशाची संपूर्ण भारतामध्ये जी स्थानं आहेत ती खूप कमी लोकांना माहिती आहेत. ह्याच अशा दुर्मिळ स्थानांची माहिती आम्ही आपल्याला आमच्या या चॅनलच्या माध्यमातून देत आहोत. आतापर्यंत आपण सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा जिल्ह्यांमधली माहिती बघितली आहे. आज आपण ते बघणार आहोत म्हणजे जालना जिल्ह्यातील काही गणेश स्थानांची माहिती. चला सुरू करूयात. जालना जिल्ह्यातील पहिलं स्थान आहे ते म्हणजे श्री महागणपती जुना जालना. हा वेशीवरचा गणपती आहे. जालनाचे मूळ नाव जानकी नगर. त्याच्या सीमेवर म्हसोबा आहे. हे अत्यंत जागृत देवस्थान आहे. कुट्ट काळ्या रंगाच्या खडकावर उजवी शुंडा स्पष्टपणे उमटलेली दिसते. गंडस्थळावर म्हणजेच मस्तकावर ओंकार ब्रह्म प्रकटलेला आहे. हे स्थान जागृत असलं तरी हे मंदिर जेमतेम 1.8 मीटर लांबी आणि रुंदीचं आहे. पुढील गणेश आहेत माळावरचा गणपती अहंकार देऊळगाव. गणपती मंदिरात 2 मूर्ती आहेत. त्यातील डाव्या बाजूची उजव्या सोंडेची मूर्ती याच मंदिरासमोरील निंबाच्या झाडाखाली बसलेली आहे. गर्भगृहातल्या 120 सेंटीमीटर कमानीमध्ये या मूर्ती आहेत. मुख्य मूर्ती 90 सेंटीमीटर असून मूळ मूर्ती 55 सेंटीमीटरची आहे. दोन्ही मूर्ती एकमेकांना खेटून उभ्या आहेत. एक नुसता सपाट पाषाण असून दुसरी गणपतीची मूर्ती आहे. हे स्थान श्री दत्त आश्रम संस्थान नाभा रोड 5 किलोमीटर अंतरावर असून जालन्यापासून ते 15 किलोमीटर अंतरावरती आहे. पुढील गणेश आहेत श्री संस्थान गणपती मंदिर भोकरदन. या ठिकाणाहून राजूर 25 किलोमीटर आणि जालना 51 किलोमीटर अंतरावरती आहेत. साधारणपणे 20व्या शतकाच्या अगदी सुरुवातीला हे मंदिर बांधलं असावं असा अंदाज आहे. 90 वर्षापूर्वी एका जुन्या वाड्याच्या भिंतीचे मोडकळीला आल्यामुळे हा वाडा पाडण्यात आला. त्यावेळी भिंतीमध्ये ही गणेश मूर्ती सापडली. मंदिराचं स्वरूप वाडा वजा घराप्रमाणे आहे. दरवाजा उघडताच थेट श्रींचं दर्शन होतं. गणपती मंदिर पाटोडा तालुका परतूर. श्री गणपती मंदिरासमोर थोड्या अंतरावरती एक खूप मोठी 2 बाजूनं पायऱ्या असलेली खोल अशी बारव आहे. मंदिराच्या समोर वरच्या भागामध्ये दीपमाळ आहे. आता आपण बघणार आहोत ते म्हणजे बीड जिल्ह्यातील गणेश स्थानं. यातील पहिले गणेश आहेत ते म्हणजे श्री सर्वेश्वर गणपती बीड. बीड मधील नवीन कॉलनीमध्ये 1989 मध्ये हे मंदिर बांधलं. आतमध्ये 90 सेंटीमीटर उंच चौथऱ्यावर श्री गणपतींची पांढऱ्या शुभ्र संगमरवराची सुरेख अशी मूर्ती आहे. मातृरूपी श्री योगिनी गणेश अंबेजोगाई. अंबाजोगाई या ठिकाणी 14 हात असलेली श्री योगिनी गणेश मूर्ती आहे. श्री योगिनीच्या हातात विविध वस्तू आहेत. संगमरवरी पाषाणांची मूर्ती अत्यंत सुरेख आहे. पाराचा गणेश अंबेजोगाई. हे देऊळ हेमाडपंथी बांधणीचं आहे. या ठिकाणी मूळ प्राचीन मूर्ती अतिशय लहान असून ती मूर्ती गाभाऱ्यातून उचलून शेजारच्या देवळात नेऊन ठेवलेली आहे. आज या मंदिरामध्ये दिसत असलेली मूर्ती 250 वर्षांपूर्वींची असावी. मूर्ती शेंदूर चर्चित असल्यामुळे अवयव स्पष्ट दिसत नाहीत. पूर्वाभिमुख मूर्तीची उंची 2.5 फूट आणि रुंदी 1.5 फूट इतकी आहे. भेट गणेश अंबाजोगाई. अंबाजोगाईच्या मंदिरातच एका दगडी खांबावर एक अगदी लहान बाल गणेश मूर्ती आहे. देवीच्या दर्शनाला जाण्यापूर्वी आणि दर्शन करून आल्यानंतर या बाल गणेशाची दर्शन म्हणजेच भेट घ्यावी लागते. दासोपंतांच्या पासोडीत याचा भेट गणेशाचा उल्लेख सापडतो. नवगणपती नवगण राजुरी. या ठिकाणी गणपतीच्या 5 मूर्ती आहेत. हे जसं वैशिष्ट्य तसंच एका चतुष्कोन दगडाच्या 4 दिशांना गणेश प्रतिष्ठापित आहेत. प्रत्येक मूर्तीची बैठक विशिष्ट आसनामध्ये आहे. त्यांची नावं अशी: पूर्वेकडील महामंगल, दक्षिणेकडील मयुरेश्वर, पश्चिमेकडील शेषाधिष्ठित आणि उत्तरेकडील उत्तिष्ठ म्हणजे उच्छिष्ट गणेश मूर्ती आहे. या प्रत्येक मूर्तीची उंची 1 मीटर ते 1.20 मीटर आहे. या गणपती समोर 5-6 पावलं चालल्यावरती उंदीर असून तो गणपती समोर नंदीप्रमाणे तोंड करून बसलेला आहे.
या 4 गणपतींशिवाय आणखी बाजूला पूजेचा गणपती याच मंदिरात स्थित आहे. याशिवाय 4 गणपती गावाच्या शिवेवर विराजमान आहेत. असं हे नवगणपती स्थान राजुरी या ठिकाणी सापडतं. धोपट्यांचा गणेश अंबाजोगाई. रविवारात गणेशपार या ठिकाणी धोपट्यांचे गणेश मंदिर आहे. मूर्ती 60 सेंटीमीटर उंच आणि 45 सेंटीमीटर रुंद आहे. मूर्ती पूर्वाभिमुख असून शेंदुराच्या पुटांमुळे अवयव स्पष्ट दिसत नाहीत. श्री गणपती मंदिर अंबाजोगाई. हा गणपती या ठिकाणी म्हात्रे यांच्या वाड्यात साधारण 50 वर्षांपूर्वी सापडला. गणपतीची मूर्ती साधी, 12 दगडी खांबांवर वर आधारशिला आणि सुरेख कोरीव कामाचे झुंबर या मंदिरात बघायला मिळतं. झुंबराच्या पहिल्या 2 पट्ट्यांवर असंख्य मूर्ती कोरलेल्या असून शिखर उंच आहे. या ठिकाणी एक शिलालेख देखील बघायला मिळतो. नगर बीड रस्त्यावर मांजरसुंभा गावापासून 10 किलोमीटर अंतरावर लिंबा गणेश हे ठिकाण आहे. मूर्ती 75 सेंटीमीटर उंच असून चतुर्भुज आणि पूर्वाभिमुख आहे. मूर्तीला सोंड नसून तिने मल्लाप्रमाणे बैठक मारली आहे. लिंबासूर नावाचा दैत्य पुरातन काळी या ठिकाणी राहत होता. गणरायानं अवतार घेऊन लिंबासुराला ठार मारलं. या ठिकाणी श्री विष्णू, श्री शंकर, श्री ब्रह्मदेव, श्री जगदंबा आणि श्री सूर्य या पंचेश्वरांनी आपल्या मानस पूजेमध्ये आलेल्या 5 मूर्ती पत्नी रूपानं श्री गणेशाला अर्पण केल्या असून त्यामुळे पंचपत्नी गणेश असंही या गणेशाचं नाव झालं आहे. त्या श्री गणेशाचे विवाह क्षेत्र आहे असंही मानतात. देशमुखांचा गणपती कडा, तालुका आष्टी. या ठिकाणी पांडुरंगराव देशमुख यांच्या घरी 10 सेंटीमीटर उंचीची 12 हातांची गणपतीची तांब्याची मूर्ती आहे. श्रींच्या मांडीवर शारदा बसली आहे. शेजारी हातात दीप धरलेल्या जुन्या काळच्या अनेक पुतळ्या आहेत. श्री गणपती मंदिर आष्टी. एका गल्लीच्या कोपऱ्यावर 3 बाय 3 मीटरच्या दगडी ओट्यावर 90 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटरच्या गाभाऱ्यामध्ये ही जुनी गणपतीची मूर्ती स्थित आहे. 2 वाघांची आकृती दगडावर कोरून ओट्यावर बसवलेल्या तसेच 2 गोल दगडांवर गोलामध्ये गोलाकार मासे करून वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. श्री पिंपळेश्वर मंदिर आष्टी. हे पूर्वाभिमुख महादेवाचं जुनं स्थान आहे. मंदिर संपूर्ण फोडलं गेल्यामुळे जुन्या मंदिराचे अवशेष सापडत नाहीत. आवारात भग्न असा एक गणपती असून त्या ठिकाणी आधारशिलांचे पाषाण आहेत. एक नागशिला असून गणपती चौकोनी आहे. बाहेरचा गणपती गेवराई. संगमरवरी गाभाऱ्यात 3 मांडणी केलेल्या सरस्वती, गणपती आणि लक्ष्मी यांच्या सुरेख प्रसन्न मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळतात. देवळावरती शिखर यात अष्टविनायकांच्या मूर्ती सापडतात. हा भाग मुख्य गावापासून थोडा बाजूला असल्यानं याला बाहेरचा गणपती असं म्हणतात. हे मंदिर 10 वर्षांपूर्वी बांधलं असावं अशी मान्यता आहे. श्री गणपती मंदिर राक्षस भुवन, तालुका गेवराई. ही 75 सेंटीमीटर उंच असलेली गणपतीची सुरेख मूर्ती असून शेंदूर लावलेली अशी ही मूर्ती आहे. ही मूर्ती नामलगाव इथून लिंगरस यांच्या पूर्वजांनी पाठीवरून आणली अशी मान्यता आहे. श्री गणपती मंदिर गेवराई. अंदाजे 150 वर्षांपूर्वी हे स्थान असावं. हा दक्षिणाभिमुख गणपती असून याचा गाभारा छोटा आणि त्यात श्री गणपतींची 75 सेंटीमीटर रुंद आणि तेवढीच उंच अशी बसलेली मूर्ती आहे. या गणेश मूर्तीचे अवयव काहीसे अस्पष्टच आहेत. श्री हेरंब गजानन गेवराई, तालुका बीड. गेवराई जालना रस्त्यावर हे मंदिर आहे. श्रींच्या मूर्तीची स्थापना 1984 मध्ये श्री गजानन महाराज शिवपुरी अक्कलकोट यांच्या हस्ते झाली. ही मूर्ती उजव्या सोंडेची अत्यंत सुरेख असून उजवा हात आशीर्वादात्मक आहे. या गणेशाची ही मूर्ती बसलेली आहे. अत्यंत सुंदर अशी ही मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते. त्याच ठिकाणी जवळच कदंब वृक्ष लावलेला आपल्याला दिसतो. दक्षिणमुखी श्री गणेश, परळी वैजनाथ. हा सोंड नसलेला आरामात बसलेला स्वयंभू गणपती आहे. 2 हात आणि 105 सेंटीमीटर उंच असे हे गणेश आहेत. परळी वैजनाथांचे दर्शन घेण्या अगोदर यांचे दर्शन घ्यावे लागते. या ठिकाणी नवस बोलताना एक नारळ फडक्यात बांधून टांगून ठेवतात आणि हा नवस पूर्ण झाल्यावर तो खाली काढतात. या ठिकाणी अनेक नारळ असेच टांगून ठेवलेले आहेत. इथे नारळ वाढवतात.
90 सेंटीमीटर उंचीचा पार, त्यावरती 1.8 बाय 1.8 मीटरचा गाभारा, यामध्ये अवयव अस्पष्ट असलेला गणपती आहे. गणेश पार हे परळीतील अत्यंत प्रसिद्ध असं ठिकाण आहे. श्री गणपती मारुती मंदिर, उंबरविहिरा, तालुका पाटोदा. मोठा सभा मंडप, त्यात दगडाचे बांधकाम असलेले 3 छोटे गाभारे. गणपती, मारुती, विठ्ठल रखुमाई अशा मूर्ती या देवळाजवळ आपल्याला बघायला मिळतात. तसेच या ठिकाणी एक मोठी विहीर आहे आणि उंबराची झाडं आहेत, म्हणून या गावाचं नाव उंबरविहिरा असं पडलं. श्री गणपती मंदिर, रायमोही, तालुका पाटोदा. हे गावाबाहेर वेशीवरचा मारुती असावा असं गणपतीचं मंदिर आहे. गणपतीची शेंदुरानं अवयव अस्पष्ट झालेली मूर्ती 105 सेंटीमीटर उंच आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर, माजलगाव. 45 सेंटीमीटर उंचीवरती 3.6 बाय 3.6 मीटरचा गाभारा आहे. यात 60 सेंटीमीटर पाषाण, हाच काय तो गणेश. या ठिकाणी पूर्वी एक लादणी म्हणजे तळघर होते, यात हा पाषाण सापडला असं मानतात. श्री मोंढ्यातला गणपती, माजलगाव. अंदाजे 35 वर्षांपूर्वी शमनिवारूजी मुंदडा यांनी पुढाकार घेऊन हे मंदिर बांधलं. 9 बाय 6 मीटरचा गाभारा आणि 1.20 बाय 1.20 मीटरची घुमटी. 180 सेंटीमीटर उंच चौथऱ्यावर श्री गणपतीची छोटी शेंदूर लावलेली मूर्ती आहे. मागे भिंतीवर देवदेवतांची चित्र काढलेली आपल्याला बघायला मिळतात. श्री गणपती मंदिर, बेलुरा. हे मंदिर देवीच्या देवळाजवळ आहे. 3-4 टप्पे असलेल्या दगडी पारावरती एक छोटासा 1.5 बाय 1.5 मीटरचा गाभारा यात बघायला मिळतो. गणपतीची जुनी मूर्ती आपल्याला बघायला मिळते, पण आता यावरती शेंदुराची कवच चढून 6 उंचवटे तयार झाले आहेत, त्यामुळे गणपतीचं मूळ रूप दिसत नाही. श्री सिद्धिविनायक मंदिर, कुंभेफळ, तालुका केज. केंज हे आंबेजोगाई रस्त्यालगतचं मंदिर आहे. याचा जीर्णोद्धार झालेला असून मूर्ती ही नवीनच आहे. दगडी गाभारामध्ये गणपतीची सुंदर रंग दिलेली मूर्ती आढळून येते. श्री गणपती मंदिर, नदेरवाडी, तालुका पाटोदा. बीड पाटोदा रस्त्यावरती घाट चढल्यावर उजव्या हाताला 3 किलोमीटर अंतरावर उतारावरती हे छोटसं पण अत्यंत रम्य असं स्थान आहे. बाजूनं दगडी ओटा आहे. एक कडुनिंबाचं झाड आहे. त्या ठिकाणी 3 बाय 3 मीटरचा गाभारा दगड सिमेंटनं बांधलेला आहे. वर छोटस शिखर असून गाभारामध्ये 1.65 मीटर उंच मोठा पाषाण असून पाषाणाच्या खालच्या भागामध्ये गणपतीची मूर्ती कोरलेली दिसते. पाषाणाला शेंदूर लावलेला आहे. आज आपण बीड आणि जालना या 2 जिल्ह्यांमधल्या गणेश स्थानांची माहिती घेतली. रसिको, तुम्हाला ही माहिती कशी वाटते याविषयी तुम्ही आम्हाला खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. ही संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला CA डॉक्टर दिलीप साठे यांच्या माध्यमातून पोहोचवत आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर खाली गणपती बाप्पा मोरया असं नक्की सांगा आणि अजून तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गणपतींची माहिती बघायला आवडेल याविषयी देखील नक्की कमेंट करा. आमच्या बरोबर कनेक्टेड रहा. धन्यवाद.